नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, BMC बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अंतर्गत उमेदवारांकरिता महत्त्वाचं शुद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी। तर पहा काय सांगण्यात आलेलं आहे या शुद्धीपत्रकामध्ये हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर पहा दिनांक 14/10/2024 अन्वये कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी व विद्युत आणि दुय्यम अभियंता स्थापत्य यांत्रिकी विद्युत ची पदे सरळसेवा पदभरती करण्याबाबतची वर्तमानपत्रामध्ये दिनांक 15/10/2024 रोजी जाहिरात जी आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, जी काही संकेतस्थळावरती ऑफिशियली जाहिरात आहे ती 26/11/2024 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आली आहे। ठीक आहे। आणि त्यानुसार जी काही मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती की डिग्री होल्डर्स जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांना या पदाकरिता आवेदन करता यावं, त्यासाठी पहा कोर्टकडून निर्णय देण्यात आलेला आहे। जे पदवीधारक उमेदवार आहेत त्यांना देखील आता BMC JEE या पदाकरिता आवेदन करता येणार आहे। ठीक आहे। तर पहा 11/12/2024 रोजी मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाच्या अधीन राहून सदर याचिकेच्या अंतिम निर्णयापेक्ष कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांकरिता पदवीधारक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आलेली आहे। तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत सर्व संवर्गाकरिता सामाजिक आरक्षणाअंतर्गत अंशकालीन पदवीधर उमेदवार 10% ऐवजी अंशकालीन पदवीधर, पदविकाधारक, सुशिक्षित, बेरोजगार 10% असा वाचण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीचा कालावधी देखील या ठिकाणी वाढवून देण्यात आलेला आहे। दिनांक 26/12/2024 रोजीपर्यंत तुम्ही या ठिकाणी या पदांकरिता अर्ज दाखल करू शकता। ठीक आहे। 26 डिसेंबर 2024 पर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे। जर तुम्ही अजूनही अर्ज दाखल केलेला नसेल, तुम्ही जर डिप्लोमा धारक असेल मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल, तर BMC JEE या पदासाठी आवेदन करू शकता। तसेच डिग्री होल्डर देखील असाल तरी देखील या ठिकाणी या पदाकरिता ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता। ठीक आहे। तर सब इंजिनियरची पोस्ट आहे आणि ज्युनियर इंजिनियरची या दोन्ही पोस्ट या ठिकाणी भरण्यात येत आहेत BMC अंतर्गत। ठीक आहे। तर पहा हे अपडेट आलेली आहे, मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील ओके सो कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। आणि तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।